नमस्कार. सुदगिल संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोहोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. मला याच बरोबर असं म्हणायचं आहे की मॅडम, जसं तुम्ही स्वतःला अपग्रेड शिक्षणाच्या बाबतीत करतात, विविध हे करतात, तर इथे सांस्कृतिक काही गोष्टी सुद्धा तुम्ही मुलांना शिकवतात का, किंवा इथे त्याचा काही उपयोग आणतात का त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये? हो, आमच्याकडे ना सगळे खेळ, सगळ्या स्पर्धा, चित्रकला, खेळांमध्ये चेस, मल्लखांब उत्तमपणे शिकवलं जातं. हे सगळे ह्याचं आहे. त्याच्याबरोबर रांगोळी स्पर्धा आम्ही घेतो, मुलांची सुद्धा घेतो. चित्रकला, नृत्य स्पर्धा, गाण्याच्या स्पर्धा, हे सगळं आमच्या रुटीन मध्ये. वक्तृत्व स्पर्धा, निबंध, हे रुटीन मध्ये आमचं ठरलेलं आहे. या महिन्यात हे, ऑगस्टमध्ये हे, टिळक पुण्यतिथी निमित्त हे, असं वर्षानुवर्ष ठरलेलं आहे. आणि हे आता जवळजवळ आम्ही 30 वर्ष तरी हे सातत्याने घेतोय आणि त्याचा आम्हाला रिझल्टही मिळतोय. आमची मुलं त्यामुळे खूप बोलण्यामध्ये, चित्रकलेमध्ये B ग्रेड, A ग्रेड चित्रकलेच्या परीक्षेत मिळणारे आमच्याकडे खूप मुलं असतात. आणि ती मुलं बक्षिसं मिळवून पुढे जातात. पुढेही ते आर्किटेक्चर वगैरे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जाणारे विद्यार्थी आहेत. त्याच्या जोडीने आमच्याकडे जे गॅदरिंग असतं, त्या गॅदरिंगची विशेषता मला तुम्हाला सांगते. आम्ही ना रेकॉर्ड डान्स आमच्याकडे अलाउड नाहीये. लाईव्ह ध्वनिमुद्रित नाही, लाईव्ह गाणं लाईव्ह म्हणायचं, तबला पेटी वापरून म्हणूनच करायचं. आणि मुलं एनॅक्टच करतात सगळं बरोबर. त्याच्याप्रमाणे आम्ही मागच्या वर्षी गीत रामायण बसवलं होतं. गीत रामायणातली आम्ही 7 गाणी घेतली होती, पण 3 गीत रामायण. त्यामुळे सुरुवातीपासून अगदी रामाच्या जन्मापासून तुमच्या एक कन्सेप्ट ठरलेली असते, स्टोरी ठरलेली असते, त्या अनुषंगाने तुमचा कार्यक्रम. आता या वर्षी आमचं हिरक महोत्सवी वर्ष होतं, त्यामुळे शाळेचा सगळा प्रवास आम्ही दाखवला. अगदी 1966 पासून ते 2026 पर्यंत सगळे टप्पे. म्हणजे जे आमचे मोठे जे असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी खूप मोठे अचीव्ह केलेले आहेत, आमच्याकडे असे पण विद्यार्थी आहेत शाळेमध्ये. आता हिरक महोत्सवाचा मॅडम तुम्ही उल्लेखच केलाय, म्हणून मला सांगा की आज शाळेला 60 वर्ष झालेली आहेत. या 60 वर्षामध्ये मला असं कळलेलं होतं की इथे आजी माजी विद्यार्थ्यांचा सुद्धा एक मेळावा इथे घडला. हो बरोबर आहे. 26 एप्रिललाच. त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना सांगायला, म्हणजे तुम्ही सांगितलेलं आम्हाला आवडेल. म्हणजे 1966 सालापासून ते 2024 पर्यंत असे सगळ्या एज ग्रुप्स मध्ये विविध, आणि जे कल्याणात उपलब्ध होते. काही जणांचा अगदी सांगली, सातारा इकडून ठरवून, पुण्यावरनं, एकतर आमची विद्यार्थिनी सिंगापूरहून पण आली होती. म्हणजे मुद्दाम नियोजन त्यांचं अगोदर त्यांचं खूप ठरलेलं होतं. फक्त आमची परवानगी घेतली की आम्हाला शाळेतच कार्यक्रम करायचा. त्यामुळे तो छान मोठा कार्यक्रम केला. 350 माझी विद्यार्थी एका वेळेस तेव्हा उपस्थित होते. त्यांचं सगळं आपण नियोजन इथे केलं होतं. जेवणाचं सगळं दिवसभराचं नियोजन इथे झालेलं होतं. आणि ह्याच्यामध्ये आमच्या संस्थापिका ज्या आहेत प्रतिभावाल्या, त्यांनीच मानपत्र देऊन छान औक्षण वगैरे करून हे केलं. तेव्हा सुंदर मुलं खूप खुश होती. चांगलं झालं कार्यक्रम. मला म्हणायचं म्हणजे तुम्ही केलेल्या ज्या काही आतापर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं समाधान या शाळेच्या, म्हणजे तुम्हाला मुख्याध्यापिका म्हणून शाळेचं हे समाधान आहे ज्या पद्धतीने तुम्ही शाळा आखलेली आहे ना? नक्कीच समाधान आहे. आमच्याकडचं सगळं शिक्षक वर्ग, शिपाई वर्ग हे अतिशय, म्हणजे आपण म्हटलं प्रामाणिकपणे आपलं काम करायचं. मुलांपर्यंत जास्तीत जास्त कसं देता येईल त्यांना घडवण्यासाठी, किंवा त्यांना अगदी रोज आमच्याकडे लेखन वाचन तपासलं जातं, बघितलं जातं. वर्गात अध्यापन करताना सुद्धा, आणि नुसतं अध्यापन नाही,
त्याच्याबरोबर मुलांची तयारी पण करू. शिकवलं की झालं असं अजिबात नाही आपल्याकडे. शिकवून झाल्यावर मुलं अभ्यास कसं करतील त्यांना येईपर्यंत आपण त्यांच्याकडनं करून घेतो अभ्यास. त्यामुळे अगदी कच्ची विद्यार्थी असते तर तेही सुद्धा आमच्याकडे चांगल्या उत्तम गुणांनी ते साधारणतः एका वर्गामध्ये साधारण किती विद्यार्थी आपल्याकडे बसवले जातात? सध्याच्या घडीला 55 ते 60 विद्यार्थी आपल्याकडे प्रत्येक वर्गात आहेत. त्याच्यावरती तुम्ही घेतच नाही 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 55 ते 60 आहेत. नाही पूर्वी असायचे थोडे जास्त पण आता 55 ते 60 च्या दरम्यान वर्गात. म्हणजे प्रत्येकाकडे लक्ष देता येतं प्रॉपर वैयक्तिक लक्ष आणि थोडासा प्रत्येक शिक्षकाला एक एक विद्यार्थ्याची माहिती घेणं सोपं जातं मला असं वाटतं स्ट्रेंथ कमी असल्यामुळे. याचबरोबर मला सांगा की आता ज्या काही मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्ही आता AI चा वापर सांगितला किंवा सगळ्या गोष्टी तुम्ही मुलांना शिकवतायत त्याचबरोबर मला सांगा की तुम्ही असं काही पालकांचा आणि तुमचा असा काही असा ग्रुप वगैरे पण व्हॉट्सअपला वगैरे केलेला आहे ज्याच्याकडनं पालकांशी संवाद साधला जातो? आहे ना. ती कोविडची देण म्हणायला पाहिजे आम्हाला फायदा झाला. त्याच्या आधी आम्ही असं कधी केलं नव्हतं पण तेव्हापासून आम्ही जे प्रत्येक वर्गाचा तुकडीवार ग्रुप केला त्याच्यानंतर त्या ग्रुपमध्ये आम्ही ज्या काही सूचना आम्हाला द्यायच्या आहेत होमवर्क द्यायचा असेल किंवा इतर ज्या काही सभेविषयी सूचना आहे हे सगळं त्या ग्रुपवरती दिलं जातं. म्हणजे शाळेतनं जर काही कारणाने मुलांना आम्ही वेगळ्या उपक्रमासाठी 15 मुलांना बोलवलंय तर त्यांचा काही कार्यक्रम आहे तर त्यांना सुद्धा घरी पाठवायचं असेल तर ते सुद्धा आम्ही त्या ग्रुपवर टाकतो की इतके वाजता मुलं निघालेली आहेत इतके वाजेपर्यंत घरी पोहोचली पाहिजेत. हे पण म्हणजे पालकांना इंटिमेट करतो आणि पालक सुद्धा घरी पोहोचल्यावर घरी पोहोचला असा मेसेज त्या ग्रुपवर टाकतो. एवढं कम्युनिकेशन पालक आणि शिक्षकांमध्ये चांगला सुसंवाद आहे. त्यामुळे विद्यार्थी जे तो वेड्या वाकड्या वळणाला जाऊ शकत नाही. हे बरोबर बोललात तुम्ही. नाही शाळा सुटली 11 वाजता आणि तो पोहोचतो 2 वाजता. नाही असा प्रकार होत नाही. हे खूप चांगलं आहे. मला असं वाटतं खरोखर श्रोत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे इतर शाळांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की जर का पालकांचा ग्रुप जर का शाळेकडे जर असेल तर नक्कीच पालक आणि शिक्षक जर एकत्र झाले तर विद्यार्थ्यांना मध्ये पळवाट कुर्ती काढणं शक्य होत नाही. बरोबर आहे. मला याचबरोबर सांगा शाळेमध्ये लायब्ररी शाळेमध्ये वाचनालय बघूयात सगळं ते बघूया आणि त्याच्या बरोबरीने आम्ही अजून काय करतो आता स्टुडंट लेड पॅरेंट मीटिंग हे आम्ही यावर्षीपासून सुरू केलेलं आहे. स्टुडंट लेड पॅरेंट मीटिंग म्हणजे नुसतं हे नाहीये आता आज परीक्षा झाली परीक्षेचा पेपर आम्ही नुसतं दाखवतो असं करत नाही. मुलांना पालकांना बोलवून आपण ओपन डे असा कन्सेप्ट नाहीये तर त्यावेळेस आपण पालक आणि विद्यार्थी शेजारी बसतात. आम्ही मुलांना अगोदर म्हणजे मुलांनी पेपर आपला कुठे चुकलाय काय नाही हे पालकांना दाखवायचं. अच्छा पालकांना दाखवायचंय की माझं हे इथे माझे मार्क कुठे गेलेत मला काय झालं हे एक्सप्लेनेशन व्यवस्थित स्टुडंट्स पॅरेंट्सना करतात. मग ते हेही सांगतात की मी आता हे चुकलंय पण माझ्यामध्ये हे सुधारणा करायचं मला वाव आहे. हे अशा पद्धतीने आम्ही यावर्षीपासून सुरू केले आणि त्याचे आम्हाला एनॉर्मसली खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत. पालकही खूप जे कनेक्ट झालेत मुलांच्या अभ्यासाशी जे मुलांना तुम्ही शाळेत पाठवतो तुम्ही बघा असं राहिलं नाही. आता प्रत्येक पालक आपल्या मुलाच्याशी बरोबर कनेक्टेड झालेला आहे. मला आणखीन एक तो काहीतरी तुमच्या शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवलाय तुम्ही की शनिवार काहीतरी आनंददायी शनिवार खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्याकडे. दर शनिवारी आयदर पर्यावरणाशी रिलेटेड किंवा मुलांची आम्ही गाणी गोष्टी त्यांना ऍक्टिव्हिटी बेस्ड गाणी घेतो. नंतर पर्यावरणाशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी वर्गामध्ये दाखवतो मग त्या इथे येऊन करायच्या. अनेक वेगळे उपक्रम खेळ घेतो त्याच्यातनं. त्या दिवशी दप्तर आणायचंच नाही अजिबात आहे. दप्तराविना शाळा हाच आनंददायी शिक्षण शनिवार आहे. म्हणजे मध्ये जी बोंब होती की मॅडम मुलाचं म्हणजे खूप जड असतं तर ते आम्ही शनिवारी अजिबात दप्तर आणत नाहीत मुलं आणि पूर्ण दिवस त्यांना आम्ही असं वेगळ्या ऍक्टिव्हिटी देतो. कधी कधी काही एखादा शैक्षणिक चित्रपट दाखवायचा आहे तर तो पण आम्ही त्याला दाखवतो की ज्यातून त्यांना प्रेरणा मिळणार आहे ते सुद्धा आम्ही त्याच्यातनं. नुसता अभ्यास किंवा नुसता लिखापडी न करता इतर ऍक्टिव्हिटीज आहे त्याला सुद्धा इथे जास्तीत जास्त वाव देण्याचा व्यवस्थित वाव देतोय त्यांना. सगळ्या बाजूनी त्यांची व्यक्तिमत्व घडेल यासाठी नियोजनपूर्वक असे उपक्रम आम्ही घेतो आणि त्याचा रिझल्टही आम्हाला दिसतो. आणि शाळेच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तुमच्या या सगळ्या शाळेमध्येच होतात का बाहेर पण कुठे? नाही अनेक गोष्टी ऍक्टिव्हिटी शाळेमध्येच होतात पण मग कुठे मैदानावर न्यायचंय आता क्षेत्रपतीसाठी बँकेत न्यायचंय तर हे आम्ही परिसरामध्ये प्रत्यक्ष बँकेत घेऊन जातो. हो प्रत्यक्ष बँकेत घेऊन जातो. आता तुम्हाला मी सांगते मागे आम्ही इथे कोणच्या जवळ एक हेच मॅन्युफॅक्चरिंग फूड पॅकेजिंग इंडस्ट्री आहे. तिथे आम्ही मुलांना घेऊन गेलो. आमची सहल जी असते ती कधीही आम्ही रिसॉर्टला सहल आमची नेत नाही. म्हणजे एवढ्या वर्षात मी एकही सहल रिसॉर्टला नेलेली नाही. कायम शैक्षणिक ऐतिहासिक
नाहीतर इंडस्ट्री रिलेटेड, कुठल्या ना कुठल्या तरी कारखान्या रिलेटेड, आणि थोडं ऐतिहासिक, आणि मग थोडं मंदिर, आणि मग थोडं एंटरटेनमेंट, या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आमची सहल असते. सहलीमधनं मुलांना काहीतरी बोध मिळाला पाहिजे, काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे. आणि तेवढं करून थांबत नाही आम्ही. मुलांना आल्यावर म्हणजे सुरुवातीला सांगितलेलं असतं की घरी आल्यावर आपल्याला सहलीचा थोडासा अहवाल लिहायचा आहे. म्हणजे मग ती मुलं त्या दृष्टिकोनात ते बघतात. मजा नुसती फक्त नाही, मजा तर करायला देतोच आपण, खेळायला देतोच, पण त्याच्या जोडीने हा पण दृष्टिकोन आम्ही त्याच्यासोबत ठेवलेला असतो. म्हणजे तुम्ही मला असं वाटतं मगाशी जे बोलत पॅकेजिंग, ते फ्रोझन फूडचं बरोबर, तोही विद्यार्थी मला वाटतं आपल्या शाळेत तेही आपल्या शाळेतले, आणि अशी याला प्रेफरन्स असतो बरं का, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे जे काय हे असतात, कारखाना आहे किंवा काय युनिट आहे, तिथे आपण आवर्जून घेऊन जातो. शिवाजी महाराजांचं मंदिर जे आता झालेलं आहे तिथे सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन गेलो होतो. तिथे जाऊनही शिवाजी महाराजांचे पोवाडे वगैरे विद्यार्थ्यांनी सादर केले खूप छानपैकी. पण आता मला सांगा की विद्यार्थ्यांची संख्या तुम्ही सांगितली मॅडम आम्हाला, पण आज त्यांना जे काही ज्ञान देणारे, त्यांना जे संस्कार देणारे शिक्षक वर्ग आहे, साधारण ती संख्या किती आता? साधारण एक 32 शिक्षक आहेत आमच्याकडे. म्हणजे नर्सरी पासून ते 10वी पर्यंत शाळा, आणि 10वी पर्यंत, 10वी पर्यंत, प्री प्रायमरी ते 10वी, मॉन्टेसरी ते 10वी असे सगळे वर्ग आहेत. आणि 30-32 शिक्षक आहेत, लिपिक आहेत, 3-4-5-6 शिपाई आहेत, असं सगळं म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी पुरेसा स्टाफ आहे. आणखीन सगळ्यात महत्वाचा जो आमचे रसिक श्रोत्यांना मला सांगायला जास्त आवडेल की डोनेशन्स वगैरे असं काही प्रकार असतो का शाळेला, किंवा तुम्हाला एवढे डोनेशन द्यावंच नाही का? मोठ्या मोठ्या शाळांमध्ये हल्ली 50,000 नाही, अजिबात नाही, डोनेशन अजिबात नाही आपल्याकडे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही पंचक्रोशीतल्या सगळ्यात कमी शैक्षणिक शुल्क म्हणून आपण थोडंफार घेतो, तर सगळ्यात कमी श्री गजानन विद्यालयात शुल्क आहे, हे मी अगदी दाव्याने सांगू शकते. बघा, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नावातच गजानन लपलेलं आहे. इथेच असं आहे की यांचं शुल्क सुद्धा मॅडम यांना सांगितल्याप्रमाणे अत्यंत कमी असून परत हे प्रवेश फी वगैरे हा प्रकारच नाही, डोनेशन हा प्रकारच नाही मॅडम. हे खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. आणि मला खरोखर वाटतं की आजच्या कंडिशनला या शाळेने बरेच विद्यार्थी घडवलेले आहेत. मी मगाशी जो खास करून उल्लेख जो मॅडमनी केला फ्रोझन फूडचा, तो मॅडमच्याच विद्यार्थी आहे आणि माझा मित्रच आहे, हेही सांगायला मला आवडेल. आणि खरोखर त्या निमिष कुलकर्णी तो आर्टिस्ट, संकेत पाटील आहे आमचा. बघा, आमचे विद्यार्थी मेटामध्ये वगैरे सुद्धा आहेत. अनेक विद्यार्थी आमचे परदेशात मेटामध्ये वरच्या पोस्टला आहेत. क्या बात आहे, हे खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या जे गव्हर्नमेंटचं जे हे सेल्स आहेत सगळ्या, तिथे पण अनेक विद्यार्थी आमचे वरिष्ठ अधिकारी म्हणून पण कामाला आहेत. त्याच्यानंतर न्यूक्लिअर ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत. मी त्याच्याविषयी डिटेल्स सांगू शकत नाही जास्त, पण NTPC मध्ये सुद्धा वरच्या पोस्टवरती आमचे या शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा गुणवंत पुरस्कार बऱ्याच जणांना मिळाले. खूप जणांना अनेक पुरस्कार मिळाले. मुख्य म्हणजे आमच्या संस्थापिका आहेत, त्यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालेलं आहे 1996चं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अभिनंदन मॅडम. प्राथमिक शाळेला आमच्या आदर्श शाळा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पुरस्कार मिळालेला आहे. अनेक शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पण खूप लोकांना मिळालेले आहे. म्हणजे तुम्ही आजच्या कंडिशनला जे काही करताय याच्यात तुम्हाला परिपूर्ण समाधान आहे मॅडम? हो, नक्कीच आहे. आणि काय आहे, पालक आणि आमच्यामध्ये ना खूप कोऑर्डिनेशन आहे. हा मुद्दा आणि त्यामुळे काय होतं, ते मुलांना हे कळतं की जे पालकांची अपेक्षा आहे तीच शिक्षकांची पण अपेक्षा आहे. त्यामुळे मुलं ट्रॅक सोडून जात नाही. की हे जे आपण समाजात आज बघतोय की आजूबाजूला खूप गडबड आहे, प्रॉब्लेम सगळे चालू आहेत, किंवा मिसमॅच आहे, मोबाईलच्या आहारी जात आहेत, हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आवर्जून प्रयत्न करतो. मोबाईलच्या आहारी म्हणला त्याच्यावर की आम्ही एका शाळेमध्ये मागे बघितलं होतं की मुलं मधल्या सुट्टीच्या वेळेला झोमॅटोला ऑर्डर देऊन तसं काय तुमच्याकडे? शक्यच नाही आमच्याकडे ना, मुळातच शाळेत मोबाईल अलाउड नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मधल्या सुट्टीत शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एकही मूल जात नाही. शाळा भरल्यावर जे आत येतं ते शाळा सुटताना एखादा विद्यार्थी आल्यानंतर तो शाळा सुटेपर्यंत बाहेर जाऊ शकतो. पालक बिंदा असते, त्यांना टेन्शन काही नाही किंवा मुलगा आपल्या शाळेतच आहे. कारण इतर शाळांमध्ये आपण पाहतो तर ते झोमॅटो मध्येच बाहेर जाऊन तसं काही इथल्या शाळेचं नाही. कारण कसं, ही शाळा तुमची जे मेन शिवाई चौकाच्या एरियामध्ये आहे, मेन मार्केट वस्तीत आहे, म्हणून या गोष्टी विचारल्या गेल्या की बाबा इथे जवळपास सगळं मिळतं. मग मुलगा म्हणजे आमच्याकडे तर उलट मुलांना आम्ही फळं खायची सवय लागावी म्हणून रोज सकाळी प्रार्थना झाल्यावरती एक फळ
खायला हे करतो वा. मुद्दाम, आणि त्यांना व्यवस्थित आमच्या मधल्या सुट्टीचा जो डबा आहे तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना व्यवस्थित श्लोक वीक म्हणून मग सुरुवात करतात. वा. असं होत नाही की घेतला आणि डबा खाल्ला, असं नाही होत. आणि मला असं वाटतं तुम्ही ते उच्चार चांगले होण्यासाठी म्हणून हो. तुम्ही रामरक्षा हो वगैरे- हो, रामरक्षा नंतर गणपती मॉन्टेसरीची मुलं आमची लहान लहान मुलं आहेत, ती सुद्धा गणपती स्तोत्र, संस्कृत मधलं गणपती स्तोत्र व्यवस्थित छान आहे, म्हणतात. छान आहे. 3री 4थीची सगळी मुलं एकूण एक मुलांना सगळ्यांना रामरक्षा तोंडपाठ आहे. ही आहेत गजानन विद्यालयातील काही निवडक मुलं. बघा, 2 वेण्या, तिरबीन, हा मुलगा किती गोंडस दिसते ना, अगदी छानपैकी टिळा वेळा लावलेला आहे, स्वच्छ अगदी, आणि एकदम स्वच्छ, व्हेरी नाईस. मला सांगा, तुम्हाला ही शाळा आवडते का? सगळ्यांनी एकदम सांगा मला, हो की नाही एवढं सांगायचं. शाळा आवडते का? शाळा आवडते का? काय आहे शाळेमध्ये? काय म्हणजे शिक्षक आवडतात का, सर आवडतात का, मॅडम आवडतात? सगळेच आवडतात, दोघंही आवडतात. बर, या शाळेमध्ये तुम्हाला इतर ऍक्टिव्हिटीज पण शिकवल्या जातात का? मग मला सांगा, तुमची मित्र जे आहेत ते मित्र सुद्धा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये असतील, काही मराठी शाळेमध्ये असतील, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? मराठी शाळा चांगली का इंग्लिश शाळा चांगली? नक्की? का मराठी शाळा का चांगली? संस्कृती ही मराठी भाषा आहे. हा, मोठ्याने बोला. आपली आपली संस्कृती. संस्कृती ही मराठी भाषा आहे. अच्छा, आणि आपल्या भाषेत आपल्याला काही बोलता येतं, बरोबर ना? अगदी वाटेल ते दंगा मस्ती पण करता येते, बरोबर ना? आणि ज्या वेळेला शाळेचे काही काही निरनिराळे कार्यक्रम असतात, तर त्या कार्यक्रमाला नटून थटून पण येता येतं का? अलाउड आहे शाळेमध्ये? टिकली, तुमची मेहंदी, तुमचं काय काय असतं ते नटणं, सगळं अलाउड आहे? मॅडम काय ओरडत नाहीत? अच्छा अच्छा, गुड गुड. मग तुम्हाला ही शाळा आवडते? एकदा जोरदार शाळेचं नाव घ्या. श्री गजानन विद्यालय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला सांगा, मराठी शाळेचा टक्का जो घसरत चाललेला हा. आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आम्हालाही दुर्दैवाने त्याचा फटका बसलेला आहे. हा. म्हणजे विद्यार्थी संख्यावरती परिणाम पण त्यामुळे मग याला झालेला आहे. दोषी जो आहे तो पालक वर्ग आहे का शाळा त्या ह्याच्याने अपग्रेड होत नाही? नाही, आमचे शिक्षक सगळे प्रशिक्षित आहेत. हा. सातत्याने अपग्रेडेशन साठी शिक्षकांचे प्रशिक्षणही चालू असतं. बरोबर. म्हणजे लिडरशिप ट्रेनिंग आम्ही मुलांना आणि शिक्षकांना सगळ्यांना कन्सिस्टंटली करतोय, आणि त्याचे आम्हाला चांगले परिणामही मिळत आहेत. म्हणजे रादर मी तुम्हाला खात्रीपूर्वक हे सांगू शकेन की जर तुम्ही आमच्या शाळेत आपलं मूल घातलं, तर ते अगदी मॉन्टेसरी पासून ते 10वी पर्यंत सर्वार्थाने, अगदी अभ्यासाच्या अंगाने, व्यक्तिमत्व विकासाच्या अंगाने, खेळाच्या दृष्टीने, सगळ्या नाट्य संस्कारांच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने मूल घडवण्याची जबाबदारी श्री गजानन विद्यालयातील शिक्षकांची, आणि ती सार्थपणे आम्ही नक्की खात्रीशीरपणे आम्ही पार पाडू, याची मी तुम्हाला म्हणजे थोडक्यात तुम्हाला आश्वासन देते. नाही, मला थोडक्यात म्हणायचं म्हणजे की आत्ताच्या सिच्युएशनला आपण ऑन कॅमेरा समोर बोलतोय हो. की एवढंच म्हणावं लागेल हा. की शाळा आणि शाळेचे सगळे शिक्षक, मराठी शाळेचे एक प्रतिनिधित्व स्वरूपात म्हणते की सर्व शिक्षक आणि शाळा जबाबदारी घ्यायला तयार आहेत. फक्त आता प्रश्न राहिला तो पालकांचा. हा. म्हणजे शेवटी पालकांनी निर्णय घ्यायचा आहे की मराठीला वाचवायचं का इंग्लिशला वर आणायचं. हा निर्णय शेवटी अखेरचा तुमचा असणार आहे, हेच लक्षात ठेवा. जर का शिक्षक, मुख्याध्यापक जर सांगतायत की आम्ही सर्वस्वी जबाबदारी घ्यायला तयार आहोत, तर पालकांनी यावर नक्की विचार करा. धन्यवाद.